नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्र. तर आईने सकाळी साड्या टाकून छानपैकी रांगोळ काढलेली होती. सोनेरी किरण हे मंदिरावर पडत होते. छान असं मंदिर चमकत होतं. घरात आईने पूजा केली. छानपैकी आमचा देवारा सजलेला होता. छानपैकी मी पण पूजेमध्ये सामील झालो आणि मस्तपैकी दर्शन घेतलं आणि गेलो बाहेर मंदिरात. मंदिरात साफसफाई केली. छानपैकी मंदिर असं स्वच्छ दिसत होतं. बघू शकता किती छानपैकी मी झाडून वगैरे घेतलं तिथे. आणि मग बसलो पूजेला. पूजा करता करता मी एक लोटा पाणी चढवलं. म्हटलं देवा सगळ्यांना सुखी ठेव. नंतर केला खिचडीचा प्रसाद. साबुदाणा खिचडीचा प्रसाद खूपच आवडतो. लोकांना उपवास होता. सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ते काही मुलं आले होते छोटे छोटे, ते पण बोलले की मला उसळ द्या दादा. त्यांना म्हटलं अरे या घेऊन जा उसळ. नंदी छान चमकत होता. छोटे छोटे भक्त तिथे आले होते छानपैकी. त्यांनी उसळीचा लाभ घेतला. आई होती, सगळ्यांना मी उसळ दिली. आणि मग नंदी छान चमकत होता. म्हटलं चला एकदा दर्शन परत घेऊया महादेवाला. म्हटलं परत एकदा सुखी ठेव सगळ्यांना. आणि तेवढ्यात थोडा टाईम मी रॉकीसाठी काढला. रॉकी हा आमच्या शेजारचा कुत्रा आहे, छोटा, मला खूप आवडतो. कुत्रे म्हणजे खूप प्रेमळ असतात. त्यांना जीव लावला ते पण आपल्याला जीव लावतात, पण कधी कधी आपल्यावर ॲग्रेसिव्हपणा करतात. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. संध्याकाळ झाली. आई छानपैकी वडे बनवत होती. वडे तळायला टाकले होते. छानपैकी सुगंध येत होता. मस्त छानपैकी चटणीसोबत असे वडेवर घेतले, चिवडा घेतला मस्तपैकी. आईला म्हटलं आई फीडबॅक देतो. आई बोलली कसे झाले. म्हटलं एकदम बेस्ट झाले, कुरकुरीत झाले. ते मला क्रिस्पी वडे खूप आवडतात. आईला म्हटलं थँक्यू आई, आज असे वडे बनवले, नाहीतर मला खिचडी बनवून देते. मग म्हटलं चला आरामशीर आपण खाली बसूयात आणि याचा आनंद घेऊया. तोपर्यंत मित्रांनो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कळवा. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच तुमचं प्रेम असू द्या. नक्कीच माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि फीडबॅक द्या.